त्याने चेंज केलं. मग बाबा डिस्टर्ब नको सर. परत तुम्ही तिकडंच चालले. स्पष्टीकरण कधी पण कशी असते माहिती आहे का? शॉर्टमध्ये देऊन टाका. स्पष्ट बोलणे काही नाही, तिथं फक्त एक टिक मार्क करा. स्पष्ट बोलणे. कोणतीही गोष्ट समजा काही जरी आपल्याला वाटते तर आपण काय करायचं, डायरेक्ट स्पष्ट बोलायचं. कधीच शक्यतो माणसांचा स्वभाव, व्यक्तीचा स्वभाव तो लहानपणापासून झालेला आहे. एखादं काम त्याच्याकडून नाही झालं की तो काय करतो, त्या कामाला एक वेगळ्या वेळी पुढच्याला त्याला काय दाखवायचं आहे की आपण म्हणतात ना, जसं की एखादं अटॅक करतात की मी तर प्रयत्न केलं पण नाही झालं, पण त्याला त्याच्यामागे लपायचं आहे, त्याला त्याची कमजोरी दाखवायची नाही आहे. तर तो व्यक्ती काय करेल, गोष्टींना शब्दांमध्ये पेरून, शब्द म्हणजे तुम्हाला सांगतो मी अजून एक पॉईंट, कम्युनिकेशन जे आपण म्हणतो ज्याला, ठीक आहे, कम्युनिकेशन लक्षात ठेवायचं की वर्ल्डमधलं जितकं पण वर्ल्ड आहे त्याच्यातलं सगळ्यात पॉवरफुल वेपन्समध्ये काय येतं, पॉवरफुल वेपन्स, वेपन नाही, वेपन्स म्हणजे अनेक, म्हणजे सगळ्यात जे घातक हतियार आहेत त्याच्यामध्ये कोणतं हतियार सगळ्यात घातक आहे, शब्दांचा, कम्युनिकेशन, बोलण्याचा. बरोबर. हे कधी लक्षात आलं, फर्स्ट टाइम आहे की पहिले लक्षात आलं ते? आता याच्यावर कधी काम केलं मग नाही. आता कम्युनिकेशन्स का म्हणतात त्याच्या मागचं रिझन असं आहे, आपल्याला इंग्लिश थोडी परफेक्ट. कम्युनिकेशन्स म्हणजे अनेक हतियार आहेत त्याच्यामध्ये. ओके. आपण आजपर्यंत काय समजलं कम्युनिकेशनला, लिहून ठेवा. कम्युनिकेशन इज वर्ल्ड बिगेस्ट अँड डेंजर वेपन्स. वेपन्स